मी प्राध्यापक शामराव पाटील, अध्यक्ष राजाराम बापू पाटील ज्ञान प्रबोधिनी, त्याचबरोबर चेअरमन राजाराम बापू सहकारी बँक आणि अध्यक्ष कला पुष्प शिक्षण संस्था सांगली. प्राध्यापक बाळासाहेब पाटील यांचा आणि माझा गेल्या 40 वर्षाचा संबंध आहे. ज्यावेळेला सांगलीमध्ये कला पुष्प ग्रुप तयार झाला, त्या ग्रुपच्या वतीनं सांगली शहरामध्ये राज्य पातळीवरची कला, चित्रकला, शिल्पकला प्रदर्शनं होत असत. आणि त्यावेळेला आमच्याच बँकेचे एक संचालक प्राध्यापक बी. पाटील यांनी मला या कला पुष्प शिक्षण संस्थेच्या वतीनं जी प्रदर्शनं होत आहेत त्या प्रदर्शनाला मदत करावी अशी विनंती केली. आणि त्यावेळेपासून सांगलीमध्ये होणाऱ्या राज्य पातळीवरच्या चित्रकला, शिल्पकला प्रदर्शनासाठी आम्ही दरवर्षी आमच्या बँकेच्या वतीनं अर्थसहाय्य करत आलेलो होतो. या कलापुष्प शिक्षण संस्थेच्या वतीनं किंवा कलापुष्प ग्रुपच्या वतीनं इस्लामपूरला चित्रकला महाविद्यालय सुरू झालं आणि या महाविद्यालयाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय. आणि म्हणून प्राध्यापक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय किंवा ही संस्था कार्यरत आहे. प्राध्यापक बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या पत्नी वैशाली पाटील हे दोघंही चित्रकार आहेत आणि राज्य पातळीवरच्या अनेक चित्र प्रदर्शनामध्ये त्यांनी मुंबई असेल, पुणे असेल या ठिकाणी चित्रकला प्रदर्शनं भरवलेली आहेत. आणि एक चांगले चित्रकार म्हणून बाळासाहेब पाटलांच्याकडे ओळखलं जातं. सांगलीच्या शांतिनिकेतन संस्थेमध्ये जे कला महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक बाळासाहेब पाटील हे ते प्राचार्य म्हणून काम करतायत. आणि आता या मे महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त होत आहेत. तर या दोघाही पती पत्नीने चित्रकला या कलेशी वाहून घेतलेलं आहे आणि त्यांच्या तन मन मनामध्ये चित्रकला हा विषयच कायमचा असतो. म्हणून एक राज्य पातळीवरचे, राष्ट्रीय पातळीवरचे एक चित्रकार म्हणून प्राध्यापक बाळासाहेबांना पण आणि वैशाली पाटील या दोघांनी ओळखलं जातं. या सेवानिवृत्तीनंतर ते चित्रकला या व्यवसायाशी किंवा या चित्रकला या कलेशी जोडले जातील आणि त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या दोघांचंही मार्गदर्शन मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.